आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. हत्येचा प्रयत्न आणि मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या 2 सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने 2 गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसासह जेरबंद केले. ही कारवाई 11 ऑगस्ट 2025 रोजी सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट 3चे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गवळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे तसेच पोलीस अंमलदार अमोल काटकर, कैलास लिमण, किशोर शिंदे, मोहम्मद शेख, पुरुषोत्तम गुंजला, तुषार किंद्रे आणि योगेश जैंडे हे वरिष्ठांच्या आदेशानुसार वॉन्टेड आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यासाठी सिंहगड रोड परिसरात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान पोलीस अंमलदार किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुंजला आणि योगेश जैंडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वीरफकीरा युवराज कांबळे, वय 25 वर्षे, राहणार साई गणेश अपार्टमेंट, देशमुखवाडी, शिवणे, आणि आर्यन उर्फ सूर्या लक्ष्मण चाफे कानडे, वय 20 वर्षे, राहणार स्वामी नारायण मंदिरामागे, नरेगाव, पुणे हे 2 इसम तक्षशिला सोसायटी समोर स्वामी नारायण मंदिराजवळ नरेगाव परिसरात अवैधरित्या गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगून आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून कारवाई केली. शिताफीने दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या झडतीत 2 गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. प्राथमिक चौकशीत हे दोघेही हत्येचा प्रयत्न आणि मोक्का गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याचे समोर आले. दोन्ही आरोपींना आवश्यक ती कायदेशीर कारवाई करून पुढील तपासासाठी सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गवळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस अंमलदार अमोल काटकर, कैलास लिमण, किशोर शिंदे, मोहम्मद शेख, तुषार किंद्रे, पुरुषोत्तम गुंजला, योगेश जैंडे यांनी केली आहे.